विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा जो व्हिडिओ असणार आहे हा 10वी इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे। त्यांचा जो विषय आहे मराठी अक्षर भारती, या मराठी विषयाच्या अंतर्गत आज आपण व्याकरण विभागाची माहिती घेणार आहोत। कालच्या व्हिडिओमध्ये आपण वाक्य म्हणजे काय ते पाहिलं होतं, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाक्यांचे विविध प्रकार कोणते आहेत ते सविस्तरपणे पाहणार आहोत। आणि बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये वाक्यांचे विविध प्रकार ओळखण्यासाठी 2 गुण असतात, तर या 2 गुणांची तयारी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो। तर आपण वाक्यांचे कोणकोणते प्रकार आहेत ते आपण पाहूया। वाक्यांचे विविध प्रकार, तर पहिला प्रकार कोणता आहे ते बघूया। पहिला प्रकार आहे विधानार्थी वाक्य, त्याला इंग्लिशमध्ये असर्टिव्ह सेंटेन्सेस असं म्हटलं जातं। दुसरा जो प्रकार आहे तो प्रश्नार्थी वाक्य, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स। त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो उद्गारार्थी वाक्य, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स। चौथा जो प्रकार आहे तो आज्ञार्थी वाक्य, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स। अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला 4 वाक्यांचे प्रकार अभ्यासायचे आहेत। त्यापैकी पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे विधानार्थी वाक्य, असर्टिव्ह सेंटेन्सेस। तर आपण आता विधानार्थी वाक्य म्हणजे काय ते बघूया। एखाद्या गोष्टीविषयी विधान केले जाते त्या वाक्य प्रकारास विधानार्थी वाक्य म्हणतात। काय समजलं विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो? एखाद्या गोष्टीविषयी विधान केले जाते, विधान म्हणजे काय? स्टेटमेंट। तर या प्रकारामध्ये किंवा या विधानार्थी वाक्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रश्न असत नाही, कोणत्याही प्रकारची आज्ञा असत नाही, कोणत्याही प्रकारचं आश्चर्य यापैकी असत नाही, किंवा हे जे आपण घटक बघितले किंवा हे भाव नसतात। म्हणजेच प्रश्न, आज्ञा आणि आश्चर्य हे या वाक्यामध्ये नसतात किंवा हे भाव नसतात। इंग्लिशमध्ये जर आपण बोलायचं झालं तर इट इज अ मेअर स्टेटमेंट। काय बोलतात विधानार्थी वाक्याला, किंवा काय बोलू शकतो आपण इंग्लिशमध्ये विधानार्थी वाक्याला? इट इज अ मेअर स्टेटमेंट। हे एखाद्या गोष्टीबद्दल एक साधं विधान केलं जातं, दुसरं तिसरं काही नाही। तर आपण आणखी काही गोष्टी या विधानार्थी वाक्याबद्दल बोलूया। विधानार्थी वाक्य हे खरे आहे की खोटे आहे हे तपासण्याची गरज नसते। त्याचप्रकारे होकारात्मक किंवा नकारात्मक मात्र ते असतात। म्हणजे आपण ॲफर्मेटिव्ह किंवा निगेटिव्ह आहेत का नाही हे मात्र बघावं लागतं। बघा, पुन्हा एकदा मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो की विधानार्थी वाक्यामध्ये एक साधं विधान असतं, इट इज अ मेअर स्टेटमेंट। ते खरं आहे की खोटे आहे हे तपासण्याची गरज नाही। परंतु विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा सांगतो की ते होकारात्मक किंवा नकारात्मक म्हणजे ॲफर्मेटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे मात्र बघण्याची गरज असते। बघा, कर्ता, कर्म आणि क्रियापद या संदर्भात विधानार्थी वाक्य तयार होतं। म्हणजे सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि वर्ब यांची मदत घेऊनच हे वाक्य तयार केलं जातं। तर तुम्हाला विधानार्थी वाक्य म्हणजे काय कळालं असेलच। हे या विधानार्थी वाक्यामध्ये पुन्हा सांगतो एक साधं विधान असतं, इट इज अ मेअर स्टेटमेंट। ते खरं आहे की खोटे आहे तपासण्याची गरज नाही आहे। त्याचप्रमाणे मात्र होकारात्मक किंवा नकारात्मक स्वरूपाचे हे वाक्य असू शकतात। तर मी अनेक उदाहरणं इथे दिलेली आहेत, त्यापैकी 1-2 मी तुम्हाला वाचून दाखवतो। माझे घर दवाखान्याजवळ आहे, हे साधं विधान आहे। तो रोज व्यायाम करत नाही, मी दररोज अभ्यास करतो। शाळा म्हणजे दुसरी माता होय, राधा शाळेत जाते। हा आंबा गोड आहे, आमचे नाव पुस्तकराव आहे। बघा, हे विधानार्थी वाक्यामध्ये तुम्हाला आता कळालं असं की एक साधं विधान असतं, साधं स्टेटमेंट असतं। आणि तुम्हाला कल्पना आली असेल की या उदाहरणांवरून आणि माझ्या ह्या स्पष्टीकरणावरून, तर आय होप मला हे
मला असं वाटतं की तुम्हाला आता विधानार्थी वाक्य हे समजलं असेल. तर आपण आता दुसऱ्या प्रकाराकडे जाऊया. दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थक वाक्य किंवा प्रश्नार्थी वाक्य. त्याला इंग्लिशमध्ये इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असं म्हटलं जातं. तर सोपं आहे की ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो त्यास प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात. वाक्याच्या शेवटी मात्र प्रश्नचिन्ह असतो किंवा असते हे लक्षात घ्या. प्रश्नार्थक वाक्य म्हणजे काय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आता वेगळं काही सांगायची गरज नाही आहे. तुम्ही ग्रामरचा व्याकरणाचा अभ्यास केलेला आहे आणि नक्कीच हा सोपा प्रकार आहे की ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला जातो त्याला प्रश्नार्थक वाक्य म्हणतात आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते. तर याचे काही उदाहरणं आपण बघूया. तुला लाडू आवडतो का? प्रश्नचिन्ह. तुम्ही सकाळी कधी उठता? प्रश्नचिन्ह. तू घाईने कुठे चाललायस? बघा, या तिन्ही वाक्यांमध्ये बांधो प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून वाक्यामध्ये जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा ते प्रश्नार्थक वाक्य होते, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस होतात. तर तिसऱ्या प्रकाराकडे आपण वळूया. उद्गारार्थी वाक्य, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. तर स्पष्टीकरण बघूया. ज्या वाक्यात मनातील भावना म्हणजे फिलिंग्स किंवा तीव्र इच्छा, मनातील तीव्र म्हणजे अतिरिक्त जास्त इच्छा उद्गारातून व्यक्त झालेली असते अशा वाक्यांना उद्गारार्थी वाक्य म्हणतात. म्हणजे बघा, जेव्हा मनातल्या भावना, मनातल्या तीव्र इच्छा जेव्हा आपण व्यक्त करतो आणि त्या वाक्यामध्ये जेव्हा आपण लिहितो तर तेव्हा त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. केवळ प्रयोगी अव्ययाचे शब्द असतात. तर उद्गारार्थी वाक्यामध्ये केवळ प्रयोगी अव्ययाचे शब्द असतात म्हणजे इंटरजेक्शन. आणि यामध्ये बघा आनंद, राग, दुःख, तिरस्कार या भावना असतात. म्हणजे आपण आनंदात असतो तेव्हा जे शब्द निघतात, रागामध्ये, दुःखामध्ये, तिरस्कारामध्ये जे शब्द निघतात ते केवळ प्रयोगी अव्यय किंवा उद्गारार्थी वाक्य अशा स्वरूपात आपण वापरतो. तर तुम्हाला आता कळालंच असेल की मनातल्या भावना आणि तीव्र इच्छा या वाक्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर काही उदाहरणं बघूया. अरे रे, उद्गारवाचक चिन्ह आहे, फार वाईट झाले, पूर्णविराम. शाब्बास, चांगले काम केलेस, पूर्णविराम. अबब, उद्गारवाचक चिन्ह आहे, केवढा मोठा हत्ती, पुन्हा उद्गारवाचक चिन्ह आहे. म्हणजे जर तुम्हाला पुन्हा एकदा समजून सांगायचं झालं तर मनातील भावना आणि तीव्र इच्छा जर कोणत्या वाक्यातून दिसत असेल तर ते उद्गारार्थी वाक्यातून दिसतात. तर आपण चौथ्या प्रकाराकडे वळूया. आज्ञार्थी वाक्य, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. ज्या वाक्यातील क्रियापद म्हणजे वर्ब, क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, प्रार्थना, संमती, विनंती, आशीर्वाद इत्यादींचा बोध होतो त्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. या वाक्यामध्ये सौम्य प्रकारची आज्ञा असते. सौम्य म्हणजे लहान किंवा किंचित अशा स्वरूपात. तर बघा, यामध्ये साधारणपणे आज्ञा, विनंती, आशीर्वाद अशा प्रकारचा संबंध असतो. म्हणजे आज्ञार्थी वाक्य यामध्ये बघा उदाहरणं बघू आपण, म्हणजे तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने समजेल. शिस्तीने वागा, मुलांनो रांगेत चला, तुम्ही येथे या आणि चित्रे काढा, तुला पाहिजे तो अभ्यासक्रम निवड, उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा. बघा विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो की आज्ञा, प्रार्थना, त्यानंतर विनंती, आशीर्वाद हे आज्ञार्थी वाक्यामध्ये असतं. तर तुम्हाला नक्कीच कळालं असेल मी कसं आहे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो की प्रत्यक्ष विद्यार्थी समोर असताना शिकवणं आणि ऑनलाईन किंवा यूट्यूबच्या माध्यमातून शिकवणं हे थोडं चॅलेंजच आहे. पण तरीही हा प्रयत्न तुमच्यासाठी आहे. काही समजत नसलं तर कमेंट्स बॉक्समध्ये पाठवा. मी नक्कीच तुमच्या ज्या काही शंका किंवा जे समजलं नसेल ते समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. अशा प्रकारे हे 4 वाक्यांचे प्रकार होते. तर या वाक्यांच्या प्रकारामध्ये आपण नक्कीच बघितलेलं आहे की विधानार्थी वाक्यामध्ये काय असतं तर एक साधं विधान असतं. त्यानंतर जर प्रश्नार्थक वाक्यामध्ये काय असतं तर प्रश्न विचारलेला असतो. उद्गारार्थी वाक्यामध्ये काय असतं विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो तर फक्त मनातल्या भावना किंवा तीव्र इच्छा असतात. आणि
आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा असते, विनंती असते, आशीर्वाद असतो. अशा स्वरूपाचे हे वाक्यांचे प्रकार आहेत. तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल अशी आशा ठेवतो आणि येथे थांबतो. पण तत्पूर्वी हा विभाग किंवा हा प्रकार 2 गुणांसाठी आहे आणि बोर्डामध्ये वाक्यांचे प्रकार ओळखा अशा प्रकारचा प्रश्न असतो या व्याकरण प्रकारावर आणि यासाठी 2 गुण असतात. ही माहिती देणं नक्कीच गरजेचं होतं. तर एवढी माहिती देऊन येथे थांबतो.